गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अजून एका मल्टिपल ड्रावीजच्या प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. तर आजच्या या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मल्टिपल ड्रावीज, जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मल्टिपल ड्रावीजचा आपण एक काल प्रॉब्लेम पाहिला होता, त्याच प्रॉब्लेमप्रमाणे आजही आपण बाळांनो मल्टिपल ड्रावीजचाच प्रॉब्लेम पाहणार आहोत. बरोबर आहे. तर या मल्टिपल ड्रावीजच्या प्रॉब्लेममध्ये बघा, मध्ये जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ मयूर हे सांगितलेलं आहे. आहे की नाही? काय सांगितलं आपल्याला? जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ मयूर. मयूरच्या पुस्तकामध्ये जनरल एंट्रीज करायच्या आहेत. मग मयूरच्या पुस्तकात जनरल एंट्र्या करायच्या आहेत म्हणजे आपलं नाव काय आता? मयूर आहे. आहे की नाही? आपलं नाव काय आहे? मयूर आहे. मग आता मयूर आपणच आहोत असं आपण समजायचं. हे समजल्याशिवाय आपल्याला या प्रकारचे प्रॉब्लेम बाळांनो सोडवता येणार नाहीत. ओके. सो नाव आता प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जे कोणी व्ह्यूअर्स माझ्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर सुरुवात करूया प्रॉब्लेमला. मल्टिपल ड्रावीजचा हा प्रॉब्लेम. आपली भूमिका कोणाची आहे? आपली भूमिका ही मयूरची आहे. आपण कोण आहोत? मयूर आहोत असं आपण समजायचं आहे. तर पहिला बघा, जसं सांगितलं तुम्हाला मी, 1 नंबरचा 2 नंबरशी, 2 नंबरचा 3 नंबरशी, 3 नंबर 4 नंबरशी काही संबंध नाही. आहे की नाही? हे चारही ट्रान्झॅक्शन्स एकमेकाच्या काहीही संबंधित नसलेले ट्रान्झॅक्शन्स आहेत. बरोबर आहे का? यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. कुठलंही ट्रान्झॅक्शन दुसऱ्यावर अवलंबून नाही बाळांनो. कारण का? आपण मयूर आहोत. या मयूरचे 4-5 जणांसोबत वेगवेगळ्या लोकांसोबत व्यवहार असू शकतात. मग वेगवेगळ्या लोकांसोबत असलेले व्यवहार हे कशा प्रकारे सांगितलेले आहेत? या वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन सांगितलेले आहेत आणि त्याच्याच एंट्री आपल्याला करायच्या आहे. बरोबर आहे का? पहिलं ट्रान्झॅक्शन काय आहे? पहिलं ट्रान्झॅक्शन आहे बाळांनो, विश्वास रिन्यूड हिज ॲक्सेप्टन्स टू नितेश फॉर ₹22,000. बरोबर आहे का? काय म्हणतात बाळांनो की विश्वास renewed his acceptance to Nitesh for ₹22,000 by paying ₹12,000 in cash and accepting a fresh bill for the balance with interest at 12% per annum for 2 months. बरोबर आहे का? अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. तर इथे मला वाटते प्रिंट मिस्टेक झालेली आहे या प्रॉब्लेममध्ये. तर या प्रिंट मिस्टेक अशी आहे की इथं नितेश नाही तर इथं मयूर पाहिजेत. इथे काय पाहिजेत? मयूर पाहिजेत. हे तुम्ही करेक्शन करून घ्या. इथे काय पाहिजेत? मयूर पाहिजेत. ठीक आहे ना? तर काय सांगितलं या ठिकाणी? विश्वास रिन्यूड हिज ॲक्सेप्टन्स टू मयूर. म्हणजे मयूर म्हणजे कोण आहे? आपण आहोत. आपल्याला दिलेलं जे ॲक्सेप्टन्स आहे, आपल्याला जे दिलेलं ॲक्सेप्टन्स आहे ते ॲक्सेप्टन्स बाळांनो या ठिकाणी विश्वासनं काय केलं? रिन्यू केलं. किती रुपयाचं? ₹22,000 ॲक्सेप्टन्स आहे, ते रिन्यू केलं. याचा अर्थ काय होतो? पहिलं बिल काय होतं? डिसऑनर होतं. पहिलं ॲक्सेप्टन्स काय होतं? डिसऑनर होतं. मग पहिलं बिल डिसऑनर होतं, याची एंट्री आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल. ड्रावी कोण आहे यामध्ये? विश्वास आहे. कारण विश्वास आपलं ॲक्सेप्टन्स आहे, विश्वासचं ॲक्सेप्टन्स आहे. सो दॅट्स वाय अ पर्सन हू ॲक्सेप्ट द बिल इज कॉल्ड ॲज ड्रावी. सो दॅट्स वाय विश्वास इज अ ड्रावी. सो नाव विश्वास अकाउंट डेबिट बिकॉज ऑफ वेन विश्वास और एनी ड्रावी रिन्यूज इज ॲक्सेप्टन्स. जेव्हा कोणता एखादा ड्रावी आपला ॲक्सेप्टन्स रिन्यू करतो त्यावेळेला त्या ठिकाणी तो, याचा अर्थ असा होतो की बिल रिन्यू करतो म्हणजेच तो पहिलं जे बिल आहे तो डिसऑनर करतो. सो दॅट्स वाय वी हॅव टू डू द फर्स्ट डिसऑनर्ड एंट्री फॉर द फर्स्ट बिल. एम आय राईट? ओके. नाव let's see this Vishwas account debit to bills payable account. Okay, how many rupees there? 22,000, because the first bill amount is ₹22,000. Okay, फर्स्ट ॲक्सेप्टन्स किती रुपयाचं होतं? ₹22,000 होतं. आणि हे ₹22,000 ॲक्सेप्टन्स विश्वासनं काय केलेलं आहे बाळांनो? काय केलेलं आहे? रिन्यू करतोय. म्हणजे पहिलं बिल काय होते आहे? कॅन्सल्ड म्हणा का डिसऑनर म्हणा, काही वेगळा फरक पडणार नाही बाळांनो. ठीक आहे ना? म्हणून विश्वास अकाउंट डेबिट टू बिल्स, इथं बिल्स पेएबलच्या ऐवजी बाळांनो इथं रिसिवेबल पाहिजेत. इथं काय पाहिजेत? बिल्स रिसिवेबल पाहिजेत. अजून एक प्रिंट मिस्टेक आहे इथं. ठीक आहे ना? कारण आपल्याकडनं बिल चाललेलं आहे. बरोबर आहे का? कारण इथे बिल आपण कोणाकडेही पाठवलेलं नाही किंवा काहीही केलेलं नाही. म्हणजे सेंडिंगची कोणतीच केस नाही आहे. म्हणजे ॲक्च्युअली इथं कोणती घटना घडती आहे? तर रिन्युअलची घटना घडती आहे. रिन्युअलच्या आधी काय घडलं होतं आणि नंतर काय घडणार आहे याच्याशी काही देणं घेणं नाही बाळांनो. आहे की नाही? म्हणून या ठिकाणी आता इथं तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की रिन्युअल आहे. रिन्युअल आहे म्हणजे आपल्याचकडे असलेले ॲक्सेप्टन्स हे रिन्यू होत आहे. तर याचाच अर्थ काय बाळांनो? बिल
चाललेलं आहे आणि मिळत काहीच नाही आहे, बिल चाललेलं आहे आणि मिळत काहीच नाही आहे. म्हणून या ठिकाणी एंट्री काय करणार आपण, विश्वास अकाउंट डेबिट, कारण ड्रावीला डेबिट केलं पाहिजेत आणि मग ज्याच्याकडे बिल आहे तो क्रेडिट होईल. बिल आपल्याचकडे आहे म्हणून आपल्याकडनं बिल काय होते आहे, गोज आउट होते आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल, बिल्स रिसिवेबल अकाउंट, कारण आपण ड्रावर आहोत आणि आपल्या पुस्तकात म्हणजे मयूरच्या पुस्तकात एंट्र्या होत आहेत, त्यामुळं मयूरसाठी बिल काय आहे, रिसिवेबल आहे. म्हणून या ठिकाणी प्रिंट मिस्टेक होती भावना पुस्तकाची, म्हणून आपण त्याला दुरुस्त करूयात, रिसिवेबल घेऊयात. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे 22,000. त्यानंतर दुसरं काम काय बघा पुढे, फॉर ₹22,000 बाय पेइंग ₹12,000 इन कॅश अँड ॲक्सेप्टिंग अ फ्रेश बिल फॉर द बॅलेन्स विथ इंटरेस्ट ॲट 12% पर ॲनम फॉर द 2 months. याचा अर्थ काय की जे काही तुमचं 22,000चं बिल आहे बानो, हे 22,000चं बिल त्यापैकी तुम्हाला आत्ताच्या आत्ता पार्ट पेमेंट मिळणार आहे 12,000 रुपयाचं. किती हजार रुपयाचं तुम्हाला पार्ट पेमेंट मिळणार बानो, 12,000चं पार्ट पेमेंट तुम्हाला मिळणार आहे. आता उरले मग किती, 10,000. 22,000मधून किती गेले, 12,000 गेले, उरले किती, 10,000 रुपये. मग आता 22,000तून 12,000 तुम्हाला आताच्या आता मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत हे तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी फार अत्यंत महत्त्वाचं उदाहरण ठरेल बाळांनो. या ठिकाणी आपण बघितलं, बाय पेइंग ₹12,000 इन कॅश. हे जो अँड आहे, हा अँड आपण जे सिंगल ड्राईव्हचे प्रॉब्लेम बघितले होते आधी, ते सिंगल ड्राईव्हच्या प्रॉब्लेममध्ये बघा बाळांनो की तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं असेल 22,000 पैकी 12,000 इन कॅश. आता इथं बघा, इथं काय सांगितलेलं आहे की अँड ॲक्सेप्टिंग अ फ्रेश बिल, म्हणजे ही जी आहे पार्ट, या अँडच्या आधीचा पार्ट जो आहे तो पार्ट पेमेंटचा आहे आणि या अँडच्या नंतरचा पार्ट जो आहे ते काय, नवीन बिलाचा आहे बाळांनो. म्हणजे इथं व्याजाचे पैसे कशासोबत मिळणार आहेत हे या ठिकाणी आपल्याला क्लिअरली बाळांनो कळून जात आहे. कसं क्लिअर कळते आहे, या अँडच्या नंतर ॲक्सेप्टन्सची रचना सांगितलेली आहे. तर अँडच्या बिफोर काय सांगितलेलं आहे, पार्ट पेमेंटची रचना सांगितलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला क्लिअरली या ठिकाणी ॲक्नॉलेज होतोय की पार्ट पेमेंटसोबत हे व्याज नसून हे नवीन बिलामध्ये व्याज आहे. व्याज आपण आकारतो नवीन बिलाच्याच अमाऊंटवर नेहमीला, परंतु ते मिळणार कधी हे डिसाईड होण्यासाठी हा अँड फार महत्त्वाचा आहे. ते आपण काळजीपूर्वक वाचल्यावर तुम्हाला क्लिअरली कळून जातं, द इंटरेस्ट विल रिसिवेबल विथ द न्यू बिल. सो दॅट्स वाय वी हॅव टू डू द एंट्री विथ बिल ॲक्सेप्टन्स एंट्री. ओके. सो नाव आता मग काय बाळांनो, डायरेक्ट आपण व्याजाची आकारणी करूया. आता रिन्युअलमध्ये काय करतो, पहिल्यांदा आपण रिन्युअलमध्ये पहिलं बिल डिसऑनर करतो, जे केलं आपण. पुन्हा इंटरेस्ट ड्यूची एंट्री करतो. इंटरेस्ट ड्यूच्या एंट्रीमध्ये काय होतं, विश्वास अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, विश्वास अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. आता इंटरेस्ट किती रुपये आपण आत्ताच बघितलं बाळांनो की 22,000पैकी 12,000 रुपये मिळाले म्हणजे विषय संपला यांचा. याच्यावर काय व्याज आकारणी होईल का, नाही. आता उरले फक्त किती रुपये, 10,000. मग 10,000करता मुदतवाढ मिळणार आहे. किती महिन्याची बाळांनो, किती महिन्याची मिळणार आहे बघा बरं, 2 महिन्याची, आणि ज्यावर 12% व्याज आहे. मग चला, मग घ्या इथं 10,000 गुणिले 12% गुणिले 2/12. 2/12 का बाळांनो, बिकॉज वी हॅव टू चार्ज द इंटरेस्ट ऑन 2 months. ओके, ॲट 12% पर ॲनम. नाव 12 इज कट 20 100 गुणिले 2 उरले बाळांनो, म्हणजेच किती झाले हो, 200 रुपये. किती झाले बाळांनो, 200 रुपये झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण 200 रुपये व्याज आकारलेलं आहे की नाही. म्हणजे विश्वास अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट 200 रुपये अशा प्रकारची एंट्री झाली. नंतर काय बाळांनो, पार्ट पेमेंट. आता हे 200 रुपये हे मिळणार पार्ट पेमेंटसोबत का नवीन बिलात, तर इथे सांगितलं बाळांनो आपल्याला की हे जे 200 रुपये आहेत ते ॲक्सेप्टन्स बघा, ॲक्सेप्टेड अ फ्रेश बिल फॉर द बॅलेन्स प्लस इंटरेस्ट. म्हणजेच नवीन बिल कसं आकारले, ॲक्सेप्ट केलं बाळांनो, उरलेले पैसे प्लस व्याजाची रक्कम, बरोबर आहे का. म्हणून या ठिकाणी पार्ट पेमेंट फक्त किती भेटलेलं आहे बाळांनो, 12,000 रुपये भेटलेलं आहे. बघा, बँक अकाउंट डेबिट टू विश्वास अकाउंट आहे की नाही. 12,000 पैसे भेटले आणि पैसे देणारा कोण आहे बाळांनो, विश्वास आहे. त्यामुळे बिंग पार्ट पेमेंट रिसिव्ड अशी एंट्री केली पाहिजे. त्यानंतर आता काय बाळांनो, शेवटची एंट्री याच्यामध्ये काय होईल, ॲक्सेप्टन्सची एंट्री काय होते बाळांनो, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू विश्वास अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू विश्वास अकाउंट आहे की नाही. तर बघा, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू विश्वास अकाउंट आहे की नाही. तर या ठिकाणी बघा, 10,200 काय होते या ठिकाणी नॅरेशन, बिंग न्यू बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड अलॉंग विथ इंटरेस्ट, अलॉंग विथ द इंटरेस्ट म्हणजे काय, व्याजासहित. बघा आता इथं 10,200 का झाले, कारण
10,000 रुपये उरलेली नवीन 22,000तून 12,000 रुपये पार्ट पेमेंट गेलं, उरले किती रुपये 10,000. ते 10,000 रुपये आणि प्लस त्या 10,000वरचं 2 महिन्याचं 12% व्याज, असे 200 रुपये आहे का नाही. परंतु जर या ठिकाणी जर तुम्हाला ह्या 12,000सोबत व्याज सांगितलं असतं तर इथं 12,200 रुपये आले असते आणि इथं मात्र 10,000च आले असते. हे तुम्हाला आता समजलं असेल. अशा प्रकारे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन संपलेलं आहे. फक्त रिन्युएशन सांगितलं, जेवढं सांगितलं तेवढंच या ठिकाणी करायचं आपण या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये. नंबर टू काय, ऑनर्ड अवर ॲक्सेप्टन्स टू अश्विन of rupees 17,750 by endorsing the Hari's acceptance of rupees 17,500 in फुल सेटलमेंट. तर याचा अर्थ बाळांनो काय होतो, याचा अर्थ असा होतो की आपले या ठिकाणी आपण ड्रावी आहोत. या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण ड्रावी आहोत. कसे आहोत बघा, या ठिकाणी काय, ऑनर अवर ॲक्सेप्टन्स, आपण आपलं ॲक्सेप्टन्स ऑनर केलेलं आहे. कसं केलं बाळांनो आपण ऑनर, किती रुपयाचं, 17,750 रुपयाचं. कोणाला दिलेलं, अश्विनला. बघा इथे अश्विन आहे, इथं मयूर आहे आणि कोणाचं ॲक्सेप्टन्स, बाय एन्डॉर्सिंग हरीज ॲक्सेप्टन्स, म्हणजे या ठिकाणी हरी आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपण मयूर आहोत, आपण काय केलं होतं, हरीवर 17,500 रुपयाचं बिल काढलं होतं. किती रुपये काढलं बाळांनो, 17,500 रुपयाचं. पण या ठिकाणी या अश्विननं आपल्यावर बाळांनो 17,750 रुपयाचं बिल काढलेलं होतं आहे की नाही. 17,750 रुपयाचं बिल काढलं होतं. मग या अश्विनचे ड्रावी कोण आहोत, आपण आहोत आणि आपला ड्रावी कोण आहे, हरी आहे. मग आपल्यावर अश्विनचे किती आहेत, 17,750, पण मयूरचे म्हणजे आपले हरीवर किती आहेत, फक्त 17,500 रुपये आहेत. मग आपण काय केलं बाळांनो की हे 17,500चं ॲक्सेप्टन्स आपल्याकडे होतं. हे 17,500चं ॲक्सेप्टन्स आपण एन्डॉर्स केलं कोणाकडे, अश्विनकडे, आणि हा व्यवहार संपून टाकला फुल सेटलमेंटमध्ये. तर याचा अर्थ आपल्याला इथं बाळांनो किती रुपयाचं बिल, 17,750 रुपयाचं बिल आपण 17,500चं बिल एन्डॉर्स करून काय केलेलं आहे, संपून टाकलेलं आहे. म्हणजे 250 रुपयाचा डिस्काउंट मिळालेला आहे आपल्याला आहे की नाही, 250 रुपयाचा. मी रिपीट सांगतो बघा की अश्विनचे आपल्यावर 17,750 आपल्यावर आहेत आणि आपले 17,500 रुपये हरीवर आहेत आहे का नाही. बघा मी रिपीट सांगतो, अश्विनचे 17,750 मयूरवर आहेत, तर मयूरचे 17,500 हरीवर आहेत. मग आपण काय केलं बाळांनो, 17,500चं हरीवर बिल काढलं आणि 17,750चं आपल्यावर अश्विनने बिल काढलं. मग आपण ते ॲक्सेप्ट करून दिलं होतं आणि हे पण आपल्याला ॲक्सेप्ट करून मिळालं होतं. मग अशा कंडिशनमध्ये हे बिल संपवण्यासाठी आपण 17,500चं बिल काय केलं बाळांनो, एन्डॉर्स केलं टुवर्ड्स अश्विन. वी हॅव टू एन्डॉर्स अवर बिल टुवर्ड्स अश्विन. हाऊ मेनी रुपीज, 17,500. म्हणजे 17,750 रुपयाचं बिल संपवण्यासाठी आपण 17,500चं बिल एन्डॉर्स केलं आणि बिल संपवून टाकलं. म्हणजे 250 रुपयाचा आपल्याला काय भेटला बाळांनो, डिस्काउंट भेटला. मग डिस्काउंट भेटला तर काय एंट्री होईल बाळांनो, या ठिकाणी काय होईल, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 17,750 आहे की नाही. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 17,750 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 17,500. म्हणजे याचा अर्थ काय, आपलं जे आपल्याला अश्विननं जे आपल्यावर बिल काढलं होतं 17,750चं ते परत मिळतंय आपल्याला आहे की नाही. म्हणजे इथं प्रक्रिया कोणती आहे, अश्विनचं बिल ऑनर करण्याची प्रक्रिया आहे बाळांनो. म्हणून काय या ठिकाणी बिल्स पेएबल अकाउंट डेबिट आपण ड्रावी आहोत 17,750 रुपये. म्हणजे आपल्याला बिल भेटलं, बरोबर आहे, आपलं बिल आपल्याला परत भेटलं. आपण जे ॲक्सेप्ट करून अश्विनला दिलं होतं ते बिल आपल्याला परत भेटलं. त्या बदल्यात आपल्याकडनं काय गेलं, जे ॲक्सेप्टन्स आपल्याला हरीकडून मिळालं होतं ते आपल्याकडून गेलं. किती रुपयाचं बाळांनो, 17,500 रुपयाचं आहे की नाही. 750चं बिल आलं, 17,750चं बिल आलं आणि 17,500चं बिल चाललेलं आहे. म्हणजे 250 काय आपला इन्कम आहे, फायदा आहे, डिस्काउंट आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स या नियमानुसार आपण डिस्काउंट अकाउंटला काय केलेलं आहे, CR केलेलं आहे, क्रेडिट केलेलं आहे. बिंग आवर ॲक्सेप्टन्स ऑनर बाय गिव्हिंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम हरी अँड डिस्काउंट रिसिव्ड. अशा प्रकारची एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे बाळांनो. समजलं असेल तर परत व्हिडिओ रिव्ह्यू करा आणि नंतर पहा, ठीक आहे, डबल पहा. ओके. नंबर 3, प्रकाश हू ॲक्सेप्टेड मयूर्स बिल फॉर ₹20,000. काय सांगितलं बघा, प्रकाश हू ॲक्सेप्टेड द मयूर्स बिल फॉर ₹21,000 वॉज डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट अँड ओनली 25% ऑफ द अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट. तर याचा अर्थ काय होतो बाळांनो की प्रकाश
प्रकाश जो कोण होता बाळांनो, मयूरचं बिल ॲक्सेप्टेड करणारा व्यक्ती होता. मयूर म्हणजे कोण? आपण. आपलं बिल प्रकाशनं ॲक्सेप्ट केलेलं होतं. किती रुपयाचं बाळांनो? 21,000 रुपयाचं. तो प्रकाश दिवाळखोर घोषित झालेला आहे. दिवाळखोर घोषित झाला याचा अर्थ तो त्याच्यावर काढलेलं 21,000चं बिल मान्य करू शकणार नाही, ऑनर करू शकणार नाही. त्यामुळे पहिलं आपण एंट्री करूयात. कोणती करूया बाळांनो? तिसऱ्यातली पहिली एंट्री, प्रकाश अकाउंट डेबिट टू बिल्स रिशिएबल. याचा अर्थ काय? बिईंग प्रकाश ॲक्सेप्टन्स कॅन्सल्ड ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी. म्हणजे काय बाळांनो? की तो कोणत्याच परिस्थितीमध्ये आपलं बिल ऑनर करू शकणार नाही. तो आपल्या बिलाचे पैसे देण्यास असमर्थ आहे. तो पैसे देऊ शकणार नाही. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण एंट्री कोणती करूयात? 21,000 म्हणजे बिल डिसऑनरची एंट्री करूयात. मग डिसऑनर झाल्यावर फक्त आता मग शेवटी, कारण तो इन्सॉल्वंट झालेला आहे, मग इन्सॉल्वंट झाल्याच्यामुळं तो आपले पैसे कोणत्याच परिस्थितीमध्ये देऊ शकणार नाही. मग कोणत्याच परिस्थितीत पैसे देऊ शकत नसेल तर त्याचं बिल आपण डिसऑनर केलेलं आहे. मग शेवटी आपण त्याच्याकडून जेवढे जमतील तेवढे पैसे वसूलण्याचा प्रयत्न करूयात. आणि शेवटी मग त्यातून फक्त किती पैसे वसूल होतील बाळांनो? 25%. आहे की नाही? मग बघा आता 21,000च्या 25%, 21,000च्या 25% पैसे फक्त आपण वसूल करू शकलो, बाकीचे बुडाले. 25,000, 25 एक 25 ला 5, हातच्या आली 20, 25 दोन्ही 50 आणि 20 70. आहे की नाही? तर सॉरी, काय चुकतं आहे. 2 शून्य कटले. 25,000, 25 एक 25 ला 5, हातच्या आले 20, 25 दोन्ही 50 आणि 2 70 होईल ना. आहे की नाही? तर अशा प्रकारे बघितलं तर केवळ या ठिकाणी बघा 25% पैसे म्हणजे सरळ बघा 21,000 गुणिले 25 भागिले 100, 2 शून्य कटले. 25,000, 25 एक 25, 25 ला 5, हातच्या आले 20, 25 दोन्ही 50 आणि 20 70. नाही चुकीचं होतं, काहीतरी कॅल्क्युलेशन चुकतं आहे आपलं. तर कॅल्क्युलेशन करून बघा. तर बाळांनो 5,250 रुपये आपण काय केले? फक्त 25% पैसे वसूल केले. म्हणजे 5,250 रुपये आपण वसूल करू शकलो. तर याचा अर्थ काय होतो? पैसे वसुली किती झाली आपली? 25%. बँक अकाउंट डेबिट तेवढे पैसे वसूल झाले. बाकीचे 75% आपले पैसे काय झाले? बुडाले. 75% पैसे बुडाले म्हणजे काय? बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट, नुकसान आहे आपलं, लॉस आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि सगळं कोणाकडून भेटतंय? प्रकाशकडून भेटते 21,000 रुपये. बिईंग 25% अमाऊंट रिकवर्ड, फायनल सेटलमेंट अँड बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ. आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारे आपण एंट्री केलेली आहे. हे कोणाच्या इन्सॉल्वन्सीमुळे? प्रकाशच्या इन्सॉल्वन्सीमुळे. म्हणजे इन्सॉल्वन्सी म्हटल्यानंतर पहिलं बिल डिसऑनर आणि पुन्हा इन्सॉल्वन्सी, अशा 2 एंट्री आपण केल्या पाहिजेत बाळांनो. आता शेवटचं ट्रान्झॅक्शन बघा. बँक इन्फॉर्म्स अस म्हणजे कोण? आपण. आपल्याला बँकनं कळवलं. इन्फॉर्मचा अर्थ काय होतो? कळवलं. काय कळवलं? दॅट शैलजाज ॲक्सेप्टन्स, शैलजा नावाची एक आपली ड्रावी आहे. त्या ड्रावीनं काय केलं बघा? 32,000चं शैलजाकडून ॲक्सेप्टन्स आपल्याला आलं होतं. असं ते ॲक्सेप्टन्स जे की काय केलं होतं आपण? 32,000चं सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बँक फॉर कलेक्शनला आपण ते पाठवलं होतं. आपण ते ॲक्सेप्टन्स कोणाकडे पाठवलं होतं? बँक फॉर कलेक्शनकडे पाठवलं होतं. हॅड बीन डिसऑनर. बँकेनं सांगितलं, आपण बँकेला कलेक्शन करता बिल देऊन टाकलं. बँक गेली ऑन द ड्यू डेट, बँक ड्रावीकडे गेली, पण ड्रावीने त्याला पैसे दिले का? नाही दिले. बिल डिसऑनर करून टाकलं. म्हणून त्या बँकेने आपल्याला कळवलं. मग म्हणून आपण आता इथे या बँक फॉर कलेक्शनच्या केसमध्ये नोटिंग चार्जेस आपण करतो बाळांनो. आपण करतो म्हणजे हे आपला खर्च नाही, शेवटी ड्रावीकडून वसूल होतो, पण इथं पैसे आपल्याकडून जातात. म्हणून त्या ठिकाणी नोटिंग चार्जेस आपण अमाऊंट केलेली आहे. मग एंट्री काय होते बाळांनो? बघा, शैलजा अकाउंट डेबिट 32,275. का बरं 275 का वाढले? बिल 32,000चं आहे, पण 275 रुपये काय नोटिंग चार्जेस आहेत. आणि बिल्स सेंड टू बँक फॉर कलेक्शन किती? 32,000 रुपये. आणि बँक अकाउंट म्हणजेच नोटिंग चार्जेसचा खर्च आपण केला, आपल्याकडून पैसे गेले. कोणासाठी गेले बाळांनो? शैलजासाठी गेले. म्हणून इथे 32,000चे 32,275 झालेले आहे. अशा प्रकारची ही एंट्री या ठिकाणी झालेली आहे. आणि शैलजा अकाउंट डेबिट टू बिल्स बँक फॉर सेंड कलेक्शन, म्हणजे इथं बँक बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शनच्या ऐवजी जर नुसतं आपण डिस्काउंटेड केलं असतं तर इथं मात्र डायरेक्ट शैलजा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट झालं असतं 32,275, 32,275. म्हणजे जेव्हा बिल बँक फॉर कलेक्शनला पाठवून डिसऑनर होतं आणि नोटिंग चार्जेस येतात, ते नोटिंग चार्जेस बँक देत नाही तर आपण देतो बाळांनो. आणि एन्डॉर्समेंट आणि बँक डिस्काउंटिंगच्या केसमध्ये मात्र
या ठिकाणी इथं बँक अकाउंट आपल्याला क्रेडिट करायची गरज नाही फॉर नोटिंग चार्जेस. आहे का नोटिंग चार्जेससाठी या ठिकाणी 275 रुपये आपल्याला क्रेडिट करायची गरज नाही आहे. ओके, तर असं सगळं तुम्हाला लक्षात आलं असेल. तर या प्रसंगी मी तुम्हाला डबल सांगू इच्छितो की लवकरच मी आता बऱ्याच जणाला फोन करून मी आता थकलेलो आहे, कारण मला कोणी कॉल बॅक करत नाही, कोणी मला काही कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आहे. त्याच्यामुळं मी ठरवलेलं आहे की मी ॲप्लिकेशन घेतलेलं आहे आता एक, आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच तुमचे मी क्लास घेणार आहे. विदाऊट ॲप्लिकेशन मी काही तुम्हाला घेणार नाही, आणि लवकरच मी तुम्हाला त्याचं कळवणार आहे. त्यामुळे तुम्हाला ॲड करून घेणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो बाळांनो की लवकरात लवकर रिस्पॉन्स द्या, कॉल करा, तर पुढे क्लास कंटिन्यू राहील. ठीक आहे. मला आता व्हॉट्सॲपवर तरी कमीत कमी मला तुम्ही कनेक्टमध्ये राहा एवढं सांगू इच्छितो. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. थँक्यू.